जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, हिंदू नववर्ष. या हिंदू नववर्षाच्या आपण सर्वांनाही अंतःकरणपूर्वक श्री समर्थांचा आशीर्वाद आणि माझ्या शुभेच्छा देतो. पहा, गुढीपाडवा दरवर्षी येतो. हे हिंदू नववर्ष दिन म्हणून आपण हिंदू बांधव हा हिंदू नववर्ष दिन म्हणून साजरा करतो. या उत्सवाचं किंवा या पाडव्याचं एक सण म्हणून आपण एक औचित्य साधतो आणि काहीतरी असे समारंभ घेतो. काही याच्या आपल्या आयुष्यातल्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या काही घडामोडी, महत्त्वाचे काही प्रसंग, महत्त्वाच्या काही वस्तू या सगळ्या आपण खरेदी करतो. पण आपल्याला सृष्टी म्हणजे निसर्गसुद्धा या गुढीपाडव्याचं आणि नववर्ष दिनाचं खरं तर एक फार सुंदर आपल्याला संकेत देत असतं. पहा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चैत्र शुद्ध पालवी, या चैत्र पालवी ज्याला म्हणतात, किती सगळी झाडं सगळी वटलेली असतात, पालवी पडत असते, पालं पडत असतात. पण ही पालवी कशी फुटत असते, कशी उमलत असते, म्हणजे निसर्गाला सुद्धा याची जाणीव आहे की या चैत्रामध्ये, या सणाच्या औचित्यानं किंवा या सगळ्या सुंदर अशा प्रकारच्या कालखंडामध्ये एक निसर्गसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो. तसं आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आयुष्यासाठी म्हणून आजच्या पाडव्याचं महत्त्व काय असावं, आजच्या दिवशी आपण कुठे एखादी वास्तुशांत असेल, उदक शांत असेल, काही वस्तू खरेदी करायची असेल, काही सोनं नाणं खरेदी करायचं असेल, काही देवाणघेवाण, काही व्यवहार करायचे असतील, मला तर नेहमी असं वाटतं की हे सगळं व्यवहारामध्ये, उद्योगामध्ये, सगळे भौतिक विषयामध्ये आपलं किती आयुष्य निघून चाललंय. आपण किती या कारणामुळे, ज्या कारणामुळे आपली उद्विग्नता वाढते, ज्या कारणामुळे आपली मनःशांती ढळते, ज्या कारणामुळे आपण अस्वस्थ होतोय, ज्या कारणामुळे आपल्याला या सगळ्या भौतिक पसाऱ्याची कुठंतरी एक तिटकार आहे, त्रागा मनामध्ये निर्माण होतो, हे नको सगळं. मग आजच्या दिवसाचं आपण एक छान जर संकल्प केला, खूप चांगला संकल्प जर केला, काय सांगायचं, आजच्या दिवशी सुद्धा रामरक्षा, रामनाम याचा संकल्प करतात लोक, नाही असं नाही, जरूर करावा, केला पाहिजे. पण हा संकल्प करताना सुद्धा काहीतरी आमच्या अडचणींचा संकल्प, त्याच्यामध्ये काहीतरी संकल्प करून आम्ही हे सगळं करतो. असं आपल्याला कधी वाटणार आहे की आम्ही कोणताही संकल्प न करता ईश्वराच्या सर्व स्वाधीन सोपवावं आणि आजच्या दिवसाचं, बाबा तुला जे काही मला पुण्य द्यायचंय, जे मला काही तुझ्यासाठी, माझ्यासाठी तुझ्याकडून जे मला काही द्यायचं आहे ते तू मला आज देऊन टाक, या संकल्पानं, या अशा प्रकारच्या भौतिक विषयानं आम्ही आजच्या दिवसाकडे पाहत असतो. उलट गोडधोड करतो, काहीतरी पक्वान्न करतो, काहीतरी छान चांगल्या वस्त्र खरेदी करतो, चांगल्या गाड्या खरेदी करतो. पण ह्या सगळ्या गाड्या खरेदी करणं, सगळे विषय करणं हे वाईट नाही आहे, खूप चांगलं आहे, जरूर करावं. शास्त्रानं पण सांगितले की बाबा आजच्या दिवसाचं छान चांगलं महत्त्व आहे, नाही असं अजिबात नाही आहे. पण आपल्या जीवनाच्या साठी म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व आणि आजच्या दिवसाची जी काही रूपरेषा आहे ती आपण आजच्या दिवशी संकल्प न करता सद्गुरूंच्या चरणापाशी करू शकतो का? संकल्प म्हटलं की तिथे द्वैत आहे, विधावस्था आहे, मनःशांती, कुठेतरी तिथे एकाग्रता, मनःशांती राहीलच असं नाही. कारण संकल्प करताना सुद्धा मन ज्या विषयांचा संकल्प करतं, मन ज्या विषयांसाठी, संकल्पासाठी प्रवृत्त होतं, तो संकल्पच मुळात बाधित असतो. तो संकल्पच मुळाला आम्हाला कुठेतरी स्वार्थमूलक असतो. तो संकल्पच आम्हाला कुठेतरी पुढच्या काळामध्ये आम्हाला त्रासदायक ठरू शकतो. संकल्प करावा का? तर नक्की करावा, पण संकल्पामध्ये सत्संकल्प सांगितलाय आणि हा सत्संकल्प हा आमच्या जीवनासाठी, आमच्या आयुष्यासाठी, आमच्या आत्तापर्यंत घडलेल्या कार्याची किंवा आत्तापर्यंत झालेल्या पुण्यकर्माची, आत्तापर्यंत झालेल्या सद्गुरूंच्या सेवेची आज खरं तर आपण समर्पण केलं पाहिजे.
हा जो समर्पणाचा दिवस आहे. काहीतरी समर्पण आपल्याकडून जेव्हा आपण करण्याचा संकल्प करतो, काहीतरी आपण ज्या दिवशी भगवंताला पूर्णपणे समर्पण होऊ, मला असं वाटतं की त्या दिवशी आपल्याला खरा गुढीपाडवा काय असतो ना, तो आनंद हा खरा त्या दिवशी त्या क्षणाला आहे. आणि हा आनंद आज आपण सगळीकडे संपन्न करत असताना हा विषय मनामध्ये आपण कधी घेत नाही, की आत्तापर्यंत झालेल्या कार्याचं, आत्तापर्यंत झालेल्या कर्माचं कधीतरी त्यांना आपण अर्पण करणार की नाही, कधीतरी त्यांच्या चरणावरती समर्पित करणार की नाही, कधीतरी त्यांना आपण का फक्त गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली, गुरुदक्षिणा दिली म्हणजे विषय संपला. मला असं वाटतं की विजयादशमी असेल, गुढीपाडवा असेल, जे जे असे आपल्या भारतीय संस्कृतीतले 3.5 मुहूर्तातले काही मुहूर्त असतील, त्या दिवशी आपण झालेलं कर्म, झालेली सेवा, झालेली जे काही आपल्यातून पुण्यकर्म असेल, तीर्थयात्रा झालेली असेल, त्याच्यामध्ये जे सगळं काही आपल्याला त्यांच्या कृपेनं जे मिळालेलं असतं ना, ते सगळं त्यांच्या चरणापाशी ठेवावं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना असं प्रार्थना करावी की त्याच्यातलं जे काही तुम्हाला माझ्यासाठी योग्य असेल ते तुम्ही द्या. हा चैत्रशुद्ध प्रतिपदेचा खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जीवनामध्ये अर्थ उतरवता आला पाहिजे. आज श्री क्षेत्र खातगाव मठ, या खातगाव मठामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी समर्थांची पूजा झाली. समर्थांच्या शिवकालीन असणाऱ्या ज्या पादुका आहेत समर्थांच्या, त्या पादुकांचं पूजन झालं. माझे सद्गुरू भगवान श्रीदेव स्वामी महाराज यांच्याही पादुकांचं पूजन झालं. या ठिकाणी रामपंचायतन आहे, त्या रामपंचायतनाचं पूजन झालं. समोर मारुतराय उभे आहे की जे मारुतराय सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी ज्यांचं पूजन केलेलं आहे, त्या पूजनातल्या मारुतरायांच्या मूर्तीचंही आत्ता पूजन झालं. अशा सगळ्या कर्मामध्ये आज जो आपल्याला आनंद होतो, आज जे समाधान मिळतं, हे समाधानाचं मूळ काय असतं? हेच मूळ आहे. म्हणजे आज आपण त्यांच्या चरणापाशी त्यांचं पूजन करत असताना आपली समर्पण भावना होती. आपला आनंद हा द्विगुणित होत होता. आपला आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आनंद, त्या आनंदाचं उगमस्थानच समर्थ आहे. त्या आनंदाचं उगमस्थानच ग्रंथराज दासबोध आहे. त्या आनंदाचं उगमस्थानच समर्थांचे विचार आहे. त्या आनंदाचं उगमस्थानच समर्थांची शिकवण आहे. अहो समर्थ आहेत ते. अहो समर्थांचं सामर्थ्य आणि समर्थांचं समर्थपण, ज्यांच्या जीवनाचा समअर्थ झालेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये विषमता राहिलेलीच नव्हती आणि राहिलेली नाही, ते समर्थ. आणि त्या समर्थांची शिकवण आमच्यामध्ये आम्हाला अंगीकार, तिचा स्वीकार करायचा आहे, आम्हाला तिचं पालन करायचं आहे. म्हणून समर्थांचा ग्रंथराज दासबोध, समर्थांचा मनोबोध, समर्थांचा आत्माराम आणि समर्थांच्या शिकवणुकीचा आदर्श हा आमच्या रामदासी संप्रदायाच्या नसामध्ये विणलेला आहे. आणि तोच समर्थांचा समर्थ आदर्श आज समाजासमोर ठेवण्याची, सांगण्याची आणि शिकवण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आणि हा समर्थांचा संदेश आपण या ठिकाणी संदेश यांच्या ठिकाणी समर्पित करू. आणि समर्थांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी जी प्रार्थना केली, ती कल्याण करी रामराया प्रार्थना, ही सर्वार्थानं सर्वांच्यापर्यंत पोहोचली. आणि ती पोहोचल्यानंतर सुद्धा जो समाजामध्ये बदल झाला, समाजामध्ये क्रांती झाली, तोच बदल आणि तोच समर्थांच्या शिकवणुकीचा आदर्श आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वांनी स्वीकारावा. समर्थांची शिकवण स्वीकारावी आणि समर्थांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं. हाच समर्थ संदेश आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं या समर्थ रामदास स्वामी मठातून आपणा सर्वांसाठी देतो. सर्वांनाही समर्थांचा आशीर्वाद आणि खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.